आपलं एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो, तुम्ही जर टीईसी एक्झाम दिली असेल म्हणजे टेलिसेंटर एंटरप्रेन्योर कोर्स आणि आता तुम्हाला आणि तुम्ही जर सीएससी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला असेल, सीएससीची व्हिडिओ केवायसी तुम्हाला दुकानामध्ये जाऊन करावी लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सीएससी सेंटरची व्हिडिओ केवायसी कशी करायची याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर टीईसी एक्झाम दिली असेल तर त्यात तुम्हाला Googleवर यायचं आहे आणि सीएससी रजिस्ट्रेशनवर सर्च करायचं आहे. ही जी पहिली वेबसाईट आहे मित्रांनो, सीएससी रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला गेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे सीएससी व्हीएलई रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता इथे सीएससी सेंटरसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि गेट स्टार्टेड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा टीईसी नंबर टाकायचा आहे. जो तुम्ही एक्झाम दिली आहे टीईसीची, तो नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. टीईसी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला व्हीएलई रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्हाला सीएससी आयडी मिळणार नाही. मित्रांनो, इथे तुम्हाला व्हीएलई रजिस्ट्रेशन करायचं आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आणि हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमचा व्हीएलई फॉर्म भरल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर एक तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर येईल आणि तुम्हाला एक सिक्युअर कोड येईल. हा सिक्युअर कोड आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला एम-एस वर्डमध्ये कॉपी करायचा आहे आणि तुम्हाला एक पेज बनवायचं आहे. एम-एस वर्डवर तुम्हाला एक ॲप्लिकेशन पेज बनवायचं आहे. पेजवर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचा पॅन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सीएससी ॲप डाउनलोड करायचं आहे. हे सीएससी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सीएससी ॲप ओपन करायचं आहे. इथे प्रोसीड करायचं आहे आणि तुम्हाला इथे ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर हा त्याच्या ईमेल आयडीवर गेलेला असतो आणि तसेच तुम्हाला इथे खाली एक सिक्युअर कोड सुद्धा एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना हा मोबाईल नंबर दिला होता. सर्व माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या समोर कॅमेरा ओपन झाला आहे. हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या फ्रंट कॅमेराने शूट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रंट कॅमेरा ऑन ठेवायचा आहे आणि तुम्हाला या ॲप ओपन करताना तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा सेंटरचं व्हिडिओ केवायसी करणार आहात तर डायरेक्टली तुमचं जे लोकेशन आहे ते सीएससी सेंटरमध्ये मॅप होऊन जाईल. तुम्हाला जिथे सेंटर सुरू करायचं आहे तिथेच तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ शूट करावा लागेल. तुमच्या शॉपमध्ये मागे तुम्हाला एक पोस्टर लावायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिस तुम्ही देता म्हणजे आधार कार्ड काढून मिळेल, पॅन कार्ड काढून मिळेल, असं तुम्हाला बॅनर लावायचा आहे आणि तुम्हाला एक मागे जो आहे एक कॉम्प्युटर आणि मित्रांनो, व्हिडिओ शूट झाल्यानंतर आता तुमच्या समोर इथे ऑप्शन आलाय सबमिट करण्याचा. हा व्हिडिओ प्रॉपरली सबमिट करायचा आहे. ॲप्लिकेशनमध्ये 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमची जन्मतारीख तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तिथे प्रॉपरली सबमिट करायचा आहे. असा मेसेज येईल की तुम्हाला युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. कीप चेकिंग युअर ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर. हा मेसेज तुम्हाला आला म्हणजे तुमचं जे आहे व्हिडिओ केवायसी हे सक्सेसफुली झालं आहे. आता तुम्हाला वेट करायचं आहे 2 ते 3 दिवस. तुमच्या ईमेलवर असा एक मेसेज येईल, युअर ॲप्लिकेशन इज अंडर मॅन्युअल व्हेरिफिकेशन. म्हणजे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते प्रोसेसमध्ये गेलं आहे आणि याला आता वेळ लागू शकतो. तुमचा सीएससी आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर 3 ते 4 दिवसांनी तुम्हाला मिळून जाईल. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.